दांडगा कानेटकर, कालेटकर, शिरवाडकरांची पल्लेदार वाक्य टाळ्या वाजेपर्यंत खेचून न थांबता मला अव्यातपणे बोलता येतात. बाई पहिला कधी चुका काढल्या नाही, आज जाणून बुचून चुका काढतात. ही आहे. सकाळी पोहे बघितलेले, बाई चावायला होत नव्हते पण तरी आम्ही खाल्ले. इतका तेलकट होता, मी तर आजारी झाली बाई, माझ्या पोटाला दुखायला लागले पोहे खाऊन. पण तुम्ही बघतायत ना जेवतोय, त्याने जेवण टाकून दे. मी फक्त त्यांना बोलले की एक करता का, मी एक बघेल. तू बोलली ते चुकीचं नाही, टायमिंग रॉंग. मला तर आता ते गरम मसाला खायचेच नाही आहेत, पोटात नाही टाकायचंय, ते वेस्टच होणार आहे पुढे जाऊन. खूप आहे ते, 2-3 दिवस तेच चालणार मसाले मला वाटतं. बाई पहिला कधी चुका काढल्या नाही, आज जाणून बुचून चुका काढतात. काढा मला काय आहे. सकाळी पोहे बघितलेले, बाई चावायला होत नव्हते पण तरी आम्ही खाल्ले. इतका तेलकट होता, मी तर आजारी झाली बाई, माझ्या पोटाला दुखायला लागले पोहे खाऊन. असं कोण बनवतं? ह्यापेक्षा न केलेलं बरं. साधी डाळ भात करा रे, कशाला हवंय तुम्हाला हे सगळं? सागर दादा जेवत होता तर एव्हा तिकडून बोलते की कुकर घासायचा, जेवत होता त्यांनी जेवण टाकून दिलं. जेवण टाकून दिलं ते रेवा, असं नाही करायचं. जेवताना तसं नाही, पण तुम्ही बघतायत ना जेवतोय, त्याने जेवण टाकून दे. मी फक्त त्यांना बोलले की एक करता का, मी एक बघेल. तू बोलली ते चुकीचं नाही, टायमिंग रॉंग. हे तर एवढंच झालंय, कावळा बसेल आणि फांदी तुटायला. असेन मी एक नगण्य पात्र, असेन मी एक नगण्य पात्र, म्हणून माझ्या एंट्रीला एवढा विलंब. म्हणून माझ्या एंट्रीला एवढा विलंब. या नाट्याचार्याच्या अभिनय संपन्नतेकडे असा कानाडोळा का करावा? अरे 4 दिवसाचे एका दिवसामध्ये बोलले. माझा अनुभव दांडगा. माझा अनुभव दांडगा. कानेटकर, कालेटकर, शिरवाडकरांची पल्लेदार वाक्य टाळ्या वाजेपर्यंत खेचून न थांबता मला अव्यातपणे बोलता येतात. मध्ये बोलले, बाहेर येत नाही.